नमस्कार मित्रांनो, जो बदलापूरची घटना घडली होती त्याच विषय संदर्भात मी बोलतोय। कारण आता राजकारण चालू झालेलं आहे आणि सगळ्यांना त्या विषयाचा विसर पडलेला आहे की काय करायचे काय नाही। काय मित्रांनो, मी व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ बनवला, बऱ्याच जणांना माझी मतही पटली, पण मित्रांनो एकीकडे कुठेतरी बघितलं तर खरं तर गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हा माफ नाही झाला पाहिजे ह्या मताची मी ठाम आहेच। पण आणखीन एक मला काय म्हणायचंय, अक्षय शिंदेने जेव्हा गुन्हा केला, त्याचा एन्काउंटर झाला, त्याला मशानभूमी मिळत नव्हती, त्याच्या घरच्यांना त्रास झाला, पण मित्रांनो पण त्या प्रकरणाची प्रशासन गेलंय का, खोलपर्यंत गेलंय का, अक्षय शिंदेच्या मागं कुणाकुणाचा हात आहे हे प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे। कारण मोठमोठे गुन्हे अजून गुन्हेगार मागच दडत आहेत अक्षय शिंदेच्या नावाखाली। अक्षय शिंदे गेला म्हणजे विषय संपला हे होत नाही। माझी प्रशासनाला तळतळीची विनंती, हे जे कोणी कांड केलंय ना त्याच्यात कोणी असू द्या त्याला शोधून काढा लवकरात लवकर। आणि तुम्हाला जर शोधून काढता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही शोधून काढू। पण जे कोणी हे प्रकरण केले अत्याचाराचं त्याला सुट्टी नाही। कारण आज अक्षय शिंदेचा बळी गेला, उद्या त्याच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवून गोळी घालेल। मग असे जर व्यक्तींचे जर नाग बळी जायला लागले, हे तर गुन्हेगार आहेच, हे गुन्हेगार म्हणत नाही, पण ते सिद्ध व्हायच्या आधी त्यांचा एन्काउंटर झाला। ठीक आहे, गुन्हेगार होतात, त्यांना पाहिलं असेल, हो रे एन्काउंटर, गुन्हेगाराला माफी नाही। पण अक्षय शिंदे बरोबर आणखीन कोण कोण होतं, त्याला गुन्हा करायला प्रवृत्त कोणी पाळलं, ह्याचा अभ्यास पोलीस प्रशासनाने नीट केला पाहिजे। आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतोय, इलेक्शन लागले म्हणजे हे प्रकरण दाबून टाकू शकत नाही, त्या प्रकरणाचा शोध लागलाच पाहिजे। अक्षय शिंदेच्या मुळाशी प्रकरणाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करावा ही आमची मागणी आहे। कारण असे गुन्हेगार जर दपत चपत राहिले तर स्त्री सुरक्षित राहणार नाही आणि बदलापूर सारखी घटना परत घडता कामा नये। कारण परत गुन्हेगार असा मोकाट फिरता कामा नये, लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे। आणि आज जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हे जे त्याच्या मागचे सूत्रधार कोणी असतील, तो एकटाच नसेल त्या फळीमध्ये, त्याला कोण दाबायचं प्रकरण करतंय तर त्यांना म्हणावं ते दाबता येणार नाही। कारण हे प्रकरण जनतेने उचलले। पोलीस प्रशासनाला मी एक आव्हान करतोय, अक्षय शिंदेच्या बाबतीतले सर्व काय कायद्याने त्याच्या मागं कोण कोण उभा होतं, कोण कोण नाही, कशी काय घटना घडली याचा सगळा तपशील अभ्यास करावा आणि आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा। नाही आमच्या हातात जर घेतलं तर मग तुमच्या हातात काय राहणार नाही। प्रशासनाला मी आव्हान करतोय। धन्यवाद मित्रांनो।